करे पठारावर मावळचा पाऊसकळा कोसळू लागला. लाल पाण्याचे पाट कऱ्हेचे तास फोडून दुथंडी पसरले. तळावर बुणग्यांनी गवताळू छपऱ्या उठवल्या. त्यात फुटल्या आभाळाखाली थरथरत निथळणारी घोडी आबादान झाली. पावसाच्या भरमार सरीनंतर रावट्यांच्या कणातील झालरीवर थरथरत खोळंबलेले पाणथेंब वाऱ्यांच्या झकमकीबरोबर टपटप खाली कोसळू लागले. मिर्झाराजे जयसिंग आणि निकोली मनूचा हा गोरासाहेब रजपुताच्या शामियान्यात सतरंज मांडून बसले होते. शामियान्याच्या दरवाजात नेताजी उभे होते. मिर्झा आणि गोरासाहेब शतरंजात रमून गेले होते. कुणीच काही बोलत नव्हते. मधूनच मिर्झा राजा हुक्क्याची नळी चूस करीत होता. बाहेर सरी कोसळत होत्या. संभाजीराजे पटावरची पांढरी काळी मोहरी निरखण्यात दंग झाले होते. त्यांच्याकडे बघत मिर्झा राजाने हसून त्यांना विचारले, क्या सोच रहे हो कुंवर? खेलोगे 4 हात? पटाकडे बघत संभाजीराजे म्हणाले, नाही. क्यों? राजा साहब तो अच्छे लड़ाते हैं शतरंज. सिखाया नहीं आपको ये खेल? मिर्झा आडवा आला. आम्हास हा खेळ नाही आवडत. तो अपुरा आहे. मिर्झा राजाकडे संभाजीराजे शांतपणे बघत होते. ओ कैसे? मिर्झाचा कपाळावरचा टिळा वर चढला. या खेळात उंट आहे, हत्ती आहे, घोडा आहे, राजा आहे, वजीर आहे. पण कुठंच राजाचा फर्जंद नाही. त्यांच्या मासाहेब नाहीत. हा खेळ अपुरा आहे. मिर्झा राजांनी चूस करण्यासाठी ओठापर्यंत नेलेली हुक्क्याची नळी ओठाला न लावताच खाली आणली. तो संभाजीराजांकडे बघत कुणालाही कळणार नाही असा पुटपुटला, ए दिमाग है या दौडता घोडा? हयातभर शतरंज खेळलेल्या मिर्झा राजाच्या मनात संभाजीराजांच्या मनात आला तसा विचार कधीच आला नव्हता. कृष्णाष्टमी तोंडावर आली. जिजाऊ साहेबांनी आपला बाळकृष्ण राजगडावर दिसावा असा ध्यास धरला. त्यांनी राजांना रजपुतास पत्र लिहायला लावले. तहाप्रमाणे राजांनी आता जवळजवळ ठरल्या सर्व गडांचा ताबा मिर्झा राजाच्या माणसाच्या हवाली केला होता. राजांचे पत्र मिर्झा राजाच्या गोठात दाखल झाले. मिर्झाचे हुकूम सुटले. संभाजीराजांना नजर केलेल्या अनवर हत्तीवर झूल हौदा चढवण्यात आला. खासा किरत सिंग संभाजीराजांना अदब सोबत करण्यासाठी निघणार होता. नेताजी मावळी पथक पालखी जोडून सिद्ध झाले. पाठीवर ढाल आवळलेले धिप्पाड नेताजी सावलीसारखे संभाजीराजांच्या बरोबर होते. मिर्झा राजांनी नेताजींच्या बारीक सारीक हालचाली आपल्या तेज नजरेने टिपल्या होत्या. त्यांचे सावधपण, इमान त्यांनी नकळत हेरले होते. खासा पेहराव अंगावर चढवलेले संभाजीराजे कमरेच्या हत्यारावर डाव्या हाताची मूठ चढवून मिर्झा राजाला मुजरा करण्यासाठी झुकले. त्यांच्या गोऱ्यापान पायांना हात लावताना म्हणाले, आम्ही मुजरा करतो आहोत दादाजी. काही चुकलं असेल तर ते आमच्या महाराज साहेबांचं नव्हे. येतो आम्ही. त्यांना वर उठवून जवळ घेताना राजकारणी मिर्झालाही भरून आले. एवढ्या कमी वयात एवढी बेडर नजर, असे काळजांनी निशाणी साधणारे बोलणे, थोरासमोर अशी अदब त्यांनी आपल्या उभ्या हयातीत कधी बघितली नव्हती. कितीही केले तरी मिर्झा राजा राजपूत होता. 60 पावसाळे त्यांनी बघितले होते. संभाजीराजांचे खांदे थोपटवत तो स्वतःशीच बोलल्यासारखा बोलला, गल्लत किसका है और सही किसका है वो चंडी जानती है. लेकिन आपको विदा देते वक्त हमें हमारे मुल्क के राजस्थान का अरवली पहाड़ याद आ रहा है. पैरों में जलता रेगिस्तान लेकर अरवली खडा है कुंवर. मिर्झाला काय म्हणायचे होते ते संभाजीराजांना नीट कळलेच नाही. पण खांद्यावर थोपटलेले जाणारे त्यांचे वर्गच तळहात मायेने भरून आले होते हे त्यांना जाणवले. मिर्झा राजांनी चौरंगावरचा तबकातील निडोप विरा उचलला आणि संभाजीराजांच्या तळहातावर ठेवला. संभाजीराजे त्या विड्याकडे बघू लागले.
एक पाठ चुकलेला पराक्रमी राजकारणी रसिक आणि राजपुती हातातून त्यांना मिळत असलेला तो पहिला विडा होता. संभाजीराजांनी मूठ वळून तो विडा वेढून टाकला. मिर्झा राजाच्या शामेनातून ते बाहेर पडू लागले. त्यांच्या टोपात हिंदळणारे मोतिलक बघताना राजपूत मिर्झा राजाला कुठेतरी खोल जाणवून गेले की आपल्या हयातीत मोतिलक तुटून गेले आहेत आणि ते सगळे टपटपीत मोती राजस्थानच्या तापलेल्या रेगिस्तानात कुठल्या कुठे केव्हाच विखरून गेले आहेत. मिर्झा राजाच्या शामेन्याच्या दरवाजात क्षणभर उभे राहून संभाजीराजांनी समोर दिसणाऱ्या पुरंदरचा माथा निरखला. याच गडावर ते उपजले होते. आता तो गड दिलेर खानाच्या ताब्यात होता. संभाजीराजांना नेताजींचे बोल आठवले, जिथं माणूस उपजतं ती जागा साथ घालती माणसाला. त्यांच्या मुठीतील विडा नकळत आवळला गेला. तरातरा चालत संभाजीराजे सज्ज ठेवलेल्या पालखीत चढले. नेताजी आणि किरतसिंगांनी पालखीच्या डंबेल्यांना दोन्ही बाजवा घेतल्या. सोंड झुलवीत, कान फडफडीत अनवर हत्ती पालखीच्या सामने धीमा चालू लागला. राजगडावर पाली दरवाजाची गडचढीची नौबत दुडदुडली. संभाजीराजे पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली.